धाराशिवमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा गलथान कारभार समोर आलाय। महाविद्यालयाच्या तळघरातील लाखो रुपयांचा औषधांचा साठा पावसाच्या पाण्याने भिजलाय आणि मोठे नुकसान झालंय। दरम्यान या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। लाखो रुपये किमतीच्या गोळ्या आणि औषधांचं नुकसान झाल्याचा आरोप नागरिक करतायत। सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली जाते। आज या ठिकाणी नवीन इमारत आहे। गेल्या 2-4 वर्षापूर्वीच इमारतीचं बांधकाम झालेलं आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन नसल्यामुळं ते नियोजन शून्य प्रकार हा दिसून आला। कारण इमारतीवरचं पाणी जे पुनर्वापर करायचा ही शासनाची कल्पना आहे, त्यानुसार इमारतीवरचं पाणी एका मोठ्या हौदात जमा केलेलं आहे, परंतु ते पाणी वापर करायची यंत्रणा कार्यान्वित न झाल्यामुळं ते पाणी तसंच पाणी साठलं आणि ते पाणी अतिरिक्त पाणी हॉस्पिटलच्या आवारात, औषध विभागात आणि पेशंटच्या वार्डात वगैरे पाणी पसरलं आहे। तर या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सारवासारव करण्यात येते। अस्मानी संकटामुळे बऱ्याच गोष्टी नियोजनाच्या पलीकडे असतात असं महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिल्पा दोमकुंडवार म्हणतात। सर्व सुरक्षा रक्षक, कंत्राटी कामगार, त्याच्यानंतर सफाई कामगार या सगळ्यांनी एकत्रितरित्या ते सगळे डबे जे भिजायची शक्यता होती, खालच्या लेवलला होते, ते उचलून घेतले आणि PWDच्या लोकांनी मध्यरात्री येऊन इन्स्पेक्शन केलं। त्याच्यानंतर तिथं मोटर लावण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी पासून गेले 4 दिवस हे सगळंच्या सगळा स्टॉक जो साधारण DPDC मधनं 2.5-3 करोडचा आलेला आहे, तिथं सगळं शिफ्ट करणं चालू आहे आणि अत्यंत अल्प प्रमाणात झालेली गोष्ट आहे। औषधांचं विशेष नुकसान झालेलंच नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।